तर हॅलो मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता मी तुम्हाला एका काही ठिकाणावरती घेऊन जाणार आहे. ती म्हणजे हॉन्टेड प्लेस आहे. तर मी सकाळच्या टायमात तुम्हाला घेऊन जातोय. कारण की रात्रीच्या टायमात जाणं तिकडे शक्य नव्हतं. तर त्यामुळे एक माझा मित्र आहे आणि आम्ही दोघं जण चाललेलो आहे त्या हॉन्टेड प्लेसवर आत्ता. तुम्ही बघू शकतात माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आणि पूर्ण सकाळचा टाइम आहे. आत्ता जस्ट 6 वाजलेले आहेत. तर 6च्या टायमिंगच्या दरम्यान आम्ही निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की ह्या रस्त्यावरती इकडे कोणीच नाहीये आजूबाजूला आमच्या इकडे. तर जस्ट मी एकटा इकडे. तर आता मी जातो तर ती हॉन्टेड प्लेस तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी नक्की एन्जॉयबल राहील. तर ह्या ब्लॉगचा तुम्ही आनंद घ्या आणि मी जी तुम्हाला प्लेस दाखवणार आहे ती खूप पहिल्यापासून हॉन्टेड प्लेस आहे. तर चला जाऊ आपण. तर मित्रांनो आलेला आहे, बघू शकतो कालचाच या जो जिमला आला होता तो. तर आता आम्ही चालू एका हॉन्टेड प्लेस वरती. जसं लवकर जायचं होतं पण यांनी लेट केलाय. तर मित्रांनो तर आम्ही आता निघालेलो आहे, म्हणजे जस्ट चाललोय आता. इकडे पूर्ण कचरा पण आहे आणि याला पण बघू शकतात तुम्ही. हा जस्ट चाललाय आणि सकाळच्या आता वाजलेले 6 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत सकाळचे. तर जी काय हॉन्टेड प्लेस आहे तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे आणि काहीतरी अजून एक वेगळी या व्हिडिओमध्ये एक वेगळी मजा आहे या व्हिडिओमध्ये बघण्यासारखी. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहे या रस्त्याने. तर हाच तो रस्ता आहे ज्या ठिकाणी आम्ही हॉन्टिंग प्लेस वरती जाणार आहे, जिकडे हॉरर प्लेस आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की एन्जॉयबल राहील. आणि तुम्ही बघू शकता की या इकडे कोणीच नाहीये, फक्त या रस्त्यावरती फक्त आता आम्ही दोघं जणच आहे. तर आता आपण जाऊ, तुम्हाला पोहोचल्यानंतर काही व्हिडिओ दाखवतो. हॅलो तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या हॉन्टेड घराच्या इकडे आलेलो आम्ही. तर मी इकडे आलेलो तर पूर्ण इकडे दरवाजा वगैरे पूर्ण उघडा आहे आणि इकडे पूर्ण पानं पानं पडलेले आहेत आणि आम्ही पण इकडे खूप दिवसानंतर आलेलो आहे. तर जास्त तुम्ही म्हणजे इकडे या, पण आता आम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न करू किंवा इथपर्यंत जायचं तर चला. तर आम्ही ट्राय करतोय जस्ट, कारण की इकडे जास्त करून कोणी येऊ नका. तर जास्त आतमध्ये कृपया करून कोणी जाऊ नये. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा, आतमध्ये पूर्ण रिकाम आहे आणि इकडे पण हे बघा, इकडे पण पूर्ण दार आहे. तर बघा आतमध्ये अजूनपर्यंत या घराच्या आतमध्ये अजूनपर्यंत कोणीही गेलेलं नाहीये. तर इकडे असं समजलं जातं दर सकाळी टायमात की 5:30 वाजता या घरातनं काही वेगवेगळे म्हणजे आवाज येतात, ज्या म्हणजे भूताची किंवा बाईची असू शकतात. त्यामुळे या घरात अजूनपर्यंत कोणी गेलेलं नाहीये. जस्ट आम्ही व्हिडिओसाठी आलेलो या घराच्या इकडे. पण जस्ट आम्ही पण आता घाबरलोय, कारण की आतमध्ये कोणीच नाहीये आणि आतमधनं असा जो जोरदार म्हणजे वारा येतोय, त्या वाऱ्याने आम्हाला पूर्ण हे करून टाकलंय. आणि आतमध्ये जे तुम्ही बघू शकता पूर्ण तुटलेलं आहे, काहीच नाही आतमध्ये. तर आता आपण जाऊ, म्हणजे पूर्ण हे जे घर आहे ते त्याला घराला पूर्ण खूप दिवस म्हणजे वर्ष झालेलं आहे. हा काहीतरी 2010 मधलं घर आहे. तर तेव्हापासून हा घर इकडे, तेव्हापासून या घरात कोण गेलेलं नाही आणि इकडे 4 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. आणि 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे, कारण की इकडे 4 जणांनी फाशी घेतली आहे. तर त्यामुळे या घरात कोणीच येत नाही आणि त्यांची बोलतात की आत्मा इकडं भटकत राहते. एक बाई, एक माणूस आणि 2 पोरांनी इकडे आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे या घराच्या इकडे कोणीच येत नाही. तर जस्ट आम्ही इकडे आलेलो आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा. आणि ही एन्जॉय करण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण की इकडे जस्ट भूत-बीत आहेत. जस्ट तुम्ही ट्राय करू नका. आम्ही जसं ट्राय केलंय, तुम्ही ही व्हिडिओ जशी ट्राय करू नका. तर चला आम्ही या ठिकाणी साईडला जातो. आम्ही पण जस्ट घाबरतो आता. चला. तर मित्रांनो तर आम्ही जस्ट आता बाहेर निघालेलो. तर इकडे तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो या ठिकाणी. अ, एवढ्या तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि या साईडला कोणीतरी झोळी वगैरे पण टांगून ठेवलेली आहे. तर तुम्हाला दाखवू दाखवू शकतो मी.
तर हे बघा इकडे पूर्ण पानं वगैरे पडलेले आहेत आणि या पानांवरती पूर्ण जे आहे ते गणित कोणीतरी सोडत बसलेले रात्री. आणि तुम्ही एक बघू शकता आणि या कुठल्याच गोष्टीला हात देखील लावणार नाहीये. हे बघा इकडे जस्ट एक बॅग पडली आहे आणि कोणाचं तरी इकडे हे बघा काहीतरी इकडे झालेलं आहे रात्री. हे बघा हे पूर्ण इकडे पडलेलं आहे आणि पूर्ण पानं पानं झालेली आहेत रात्री. म्हणजे इकडे रात्री कोणीतरी आलेलं आहे आणि भूत वगैरे काय म्हणजे असल्यामुळे काहीतरी दिसल्यामुळे दुर्घटना जी आहे ती टळल्यामुळे इकडे बॅग वगैरे पडलेली आहे. तर आपण बघू शकतात आणि जस्ट आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी कोणीच नाही ते तुम्ही बघू शकता. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. तर तो बघा तो जो समोर घर आहे आणि हे बघा इकडे पण बघू शकतात जो काय पूर्ण जंगल आहे. आम्ही आणि ह्या जंगलाच्या आवारामध्ये आम्ही दोघं जण एकटे आहेत आणि इकडे झोळी पण आहे. तर मी आम्ही जस्ट चाललेलो या ठिकाणी आणि इकडे पण कपडा लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर एवढ्या मोठ्या जंगलात एवढं स्त्री वगैरे कोणी येणं शक्य नाहीये. तर ही नक्की भूताचीच हे असू शकते. तर आता आम्ही चाललेलो आहे. आम्ही जातच होतो पण आम्हाला जे एक भेटलंय ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला आम्ही ज्या गावात आलेलो होतो त्या गावाचं नाव आहे वालशेत आणि या वालशेत गावात जे भूताचं ठिकाण आहे ते हे आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. चला मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहोत. एक जे डोंगर आहे त्या ठिकाणी सूर्य उगवतो आणि चाललेलो आहे. तुम्ही वातावरण बघू शकता आमच्या बाजूचं. हे बघा तुम्ही वातावरण बघू शकता. तर आम्ही दोघं जण चाललो. तर हे पूर्ण वातावरण सगळ्याचं आहे आणि आमच्या इकडचं गावाकडचं निसर्ग एकदम मस्त आहे. हे काय मुंबईमध्ये निसर्ग वगैरे असतं ते निसर्ग नसतात. हे बघा हे एअर पोल्युशन वगैरे काहीच नाही. गावाकडचं निसर्ग आहे पूर्ण. तर तुम्हाला दाखवतो त्याला आणि तिथे सूर्य वगैरे उगवतोय. आता सूर्य मगाशीच उगवलेला आहे पण आम्ही लेट आलेलो आहे. इथे आम्ही एवढ्या व्हिडिओसाठी आम्ही इथपर्यंत आलोय. तर तुम्ही या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जेवढे पण तुम्ही व्हिडिओ बघणार असाल कारण की आम्ही आमचा जीव धोक्यात घालून त्या हॉन्टिंग घराची इकडे गेलेलो आहे. म्हणजे जसं की हॉरर प्लेस त्याला बोलता येईल त्या ठिकाणावरती आम्ही गेलेलो आहे आणि आम्ही जस्ट होतो आता खाली. तुम्ही बघू शकता आम्ही खाली होतो. आता आम्ही येऊन पोहोचलेलो वरती. म्हणजे आम्ही एवढं हे जण आलेलो वरती सूर्य बघायसाठी पण सूर्य खूपच वरती आहे. तुम्ही बघू शकता ते बघा तो सूर्य तिकडे खूप वेगळ्या दिशेने उगवलेला आहे आणि आम्ही जस्ट तिकडे उभा आहे आणि पूर्ण डोंगर बिंगर आहे. तर तुम्ही येता ते तर डोंगरावरती तर काही गोष्टीसाठी तर हे असे काम करत नका जाऊ. तुम्ही येता तिथं गावाच्या ठिकाणी स्वच्छता वगैरे राखा. गाव जे आहे आपलं ते अस्वच्छता करू नका. आपलं गाव जे आहे ते स्वच्छ ठेवा कारण की बाहेरचे लोक आपल्या गावाला भेट देण्यासाठी येतात. तर तुम्ही आपल्या गावाला जे आहे ते स्वच्छ सुंदर ठेवा कारण की जर तुम्ही आपल्या गावाला घाण ठेवलं तर जे बाहेरचे लोक आहेत ते आपल्या गावाकडे अट्रॅक्टिव्ह नाही होत. जसं की आपण त्या बाहेरच्या लोकांकडे म्हणजे जे आपण शहरात जातो आपण लगेच त्या लोकांकडे अट्रॅक्टिव्ह होतो. तर आपल्या इकडे जे आहे जे बाहेरची लोक येतात जसं की व्हिडिओ वगैरे काढायला तर ते लोक अट्रॅक्टिव्ह नाही होणार आपल्या ज्या गावाच्या ठिकाणी कारण की आपल्याला आपलं गाव सुंदर बनवायचंय. अस्वच्छ गलिच्छ नाही करायचं आपल्या गावाला. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर अजून काही शूट्स वगैरे म्हणजे आम्ही आता ह्या ठिकाणी आलेलो आहे जस्ट तुम्हाला सूर्य वगैरे दाखवण्यासाठी. जिकडे आम्ही हॉन्टिंग घराच्या इकडे होतो तर तेव्हा काहीतरी सकाळचे 6:30 वाजलेले आणि 6:30च्या दरम्यान आम्ही तिकडे गेलेलो. तर तुम्हाला जी काही स्टोरी सांगितली जी काही स्टोरी जी मी तुम्हाला करून म्हणजे दाखवली आहे तर ती अगदीच ती स्टोरी ती खरी आहे. आणि आम्ही ज्या ठिकाणी आलोय ते एकदम वातावरण पण प्रसन्न आहे कारण की आम्ही तिकडे होतो तर आम्हाला खूप घाबरलो होतो. तर त्यामुळे तो आत्माला फ्रेशनेस यावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या घरच्या दिशेने चाललेलो आहे कारण की खूप वेळ झालेला आहे. तर चला
मित्रांनो, तर माझी तुम्ही बघू शकतात किती ग्लो स्किन करते, ते पण सूर्यामुळे. तर आम्ही आलेलो ह्या ठिकाणी, तर तुम्हाला काही व्हिडिओ दाखवलेले आहेत. तर हे बघा, इकडे पूर्ण असं असं वाटतं हा पाठीमागचा बॅकग्राऊंड की आपण या एका गडावरती म्हणजे एका किल्ल्यावरती आलेलो आहे, पण तसं काही नाही. आम्ही जस्ट एका डोंगरावरती आलेलो आहे शूट करण्यासाठी. तर ही जे वातावरण एक नंबर आहे. आणि जो माझ्यासोबत आलेला आहे तो माझा मित्र आहे, जस्ट क्लासमेट होता माझा तो 10वीला. पण आता आम्ही दोघं जण एकत्र आलेलो आहे मॉर्निंग साठी, आणि जे तुम्हाला हॉन्टेड प्लेस दाखवण्यासाठी. तर आता हे जे आहे ते पूर्णपणे एकदम जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते एकदम मस्त आहे. पण आत्ताच जस्ट तुम्ही वातावरण बघू शकता, इकडे तुम्हाला दिसू शकतो का सूर्य उगवलेला आहे. आणि जर मी इकडे जर टर्न घेतला तर पूर्ण वातावरण जे आहे ते बिघडलेलं आहे. कारण की वरती तुम्ही बघू शकता की जे आहे ते पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता आम्ही जातोय, म्हणजे आता खाली जातोय आणि घराच्या दिशेने जायला निघतोय. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुमच्याकडे काही नोटिफिकेशन येतील. जर माझा व्हिडिओ नवीन आला तर तुम्हाला लगेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील. आणि मग तुम्ही जो आमचा व्हिडिओ आहे तो तुम्ही लगेच बघाल. तर त्यासाठी ह्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघतात, आम्ही ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत करतो, काही काही वेगळ्या ठिकाणी जातो, पण तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत आणि शेअर पण नाही करत. तर त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाठीमागचं वातावरण बघू शकता. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. काही लोक इंग्रजी असतात तर त्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर आता आम्ही चाललेलो आहे घरच्या दिशेने, कारण की खूप वेळ झालेला आहे घरातनं निघून पण आम्हाला. तर आम्ही जस्ट निघलेलो 5:30 वाजता. तर सगळ्यांना बाय. तुम्ही सगळ्यांची स्वतःची काळजी घ्या, सगळ्यांची देखील काळजी घ्या, आणि गाव जे आहे ते सुंदर आणि स्वच्छ ठेवा. तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय सगळ्यांना.